महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। डॉक्टरला मारहाण, डिस्चार्ज पेपरवरून अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात गोंधळ। सर्जरी वॉर्डमध्ये रुग्णाने डॉक्टरला केली मारहाण। अकोला येथील जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील सर्जरी वॉर्ड क्रमांक 12 आणि 13 मध्ये डिस्चार्ज पेपरवरून झालेला वाद अचानक उग्र झाला। दुपारी सुमारे 3:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान एका रुग्णाचा ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांशी डिस्चार्ज पेपरच्या कारणावरून वाद सुरू झाला। हा वाद काही वेळातच वाढत गेला आणि संतापलेल्या रुग्णाने डॉक्टरांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर काही काळ रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। उपस्थित रुग्ण व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेमुळे डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित रुग्णांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आज अकोला GMC येथील 12-13 नंबरचा जो वार्ड आहे त्या वार्डमध्ये एक MLC पेशंट ॲडमिट होता आणि त्याला डिस्चार्ज झाला होता। तर त्या MLC पेशंटची असं म्हणणं होतं की आम्हाला डिस्चार्ज कार्डसोबत पेपरसुद्धा पाहिजे। तर हा MLC पेशंट हा मेडिकल लिगल पेपर असतात, त्यामुळे ते मेडिकल लिगल पेपर कोणालाही देता येत नाही। त्यामुळे तिथल्या वार्डमध्ये त्यावेळेस उपस्थित असणारे जे ब्रदर आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांनी पेपर देण्यास नकार दिला। पेपर देण्यास नकार दिल्यामुळे त्या पेशंटच्या नातेवाईकांनी आणि पेशंटनी या डॉक्टर्सना आणि तिथले जे नर्सिंग कर्मचारी आहेत त्यांना शिवीगाळ केली। ते एवढ्यावरच थांबले नाही, यांनी वारंवार समजून सांगल्यावर सुद्धा त्यांनी शिवीगाळच केली आणि यांना मारहाणसुद्धा केली। तर या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। घटना साधारणतः 3:30-4 वाजता घडली। त्या मारहाण डॉक्टरांवर मारहाण झाली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सह समीर खान, अकोला।